तर मंडळी, काल सांगितल्याप्रमाणे आम्ही धारवाड हुबळी सिटीतील काही ठिकाणे बघायला जाणार होतो. पण आम्ही गाडी ठरली होती. गाडीला हार आणण्यासाठी आम्ही जात होतो. मग आम्ही धारवाड मार्केटमध्ये पोचलो. मग आमच्या मंजूदादांनी नारळ आणि पाने घेतले. मार्केट तर हाराने पूर्ण सजलेलं होतं. ती रंगीबेरंगी फुले, त्या फुलांचा दरवळणारा सुवास, हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं. मग आमच्या मंजूदादांनी गाडीसाठी छान असा हार घेतला. मग आम्ही हार घेऊन पुढे निघालो. जात असताना आम्हाला छान असं फळ मार्केटसुद्धा लागलं. मग आम्ही आमच्या गाड्या पार्किंग केल्या होत्या, त्या घेऊन आम्ही निघालो. मग आम्ही घरी पोचलो. घरी जाऊन मस्त असं आवरलं. सगळ्यांनाच बाहेर फिरायला जाण्याची उत्सुकता होती, म्हणून सगळेजण गाडीची आतुरतेने वाट बघत होते. तेवढ्यात गाडीचं आगमन झालं आणि सगळ्यांचा चेहरा आनंदाने फुलला. मग आमच्या मंजूदादांनी गाडीला छान असं पुजलं, हार घातला, नारळ फोडला. आमच्या कारभारीबाईंना खिडकीकडेच जागा लागते, म्हणून त्या खिडकीकडेच बसल्या. मग आम्ही गाडीतून मजा करत निघालो. मग आम्ही आमच्या पहिल्या ठिकाणी पोचलो. मग आम्ही चालत ते ठिकाण बघण्यासाठी निघालो. देवाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणल्यावर हातपाय तर धुवावंच लागणार, म्हणून आम्ही हातपाय धुतले. तर ते मंदिर हनुमंतरायांचं होतं. बाहेरून मंदिर अगदी भारी वाटत होतं. मग आम्ही मंदिरात पोचलो. मंदिरात गर्दी पण खूप होती. मग आम्ही हनुमंतरायांचं दर्शन घेतलं. मंदिरातून खूप भारी होतं. मंदिरात हातात बांधण्यासाठी दोरे, हनुमान चालीसासुद्धा होते. मग आम्ही नवग्रहांचे दर्शन, रथाचे दर्शन घेतले. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. मग आम्ही कृष्णा मंदिरमध्ये पोचलो. तेथील लॉन, झाडी, खरंच मन अगदी प्रसन्न होणार होतं. मग आम्ही मंदिरात पोचलो. मंदिरात यायला आम्हाला थोडा वेळ झाल्यामुळे मंदिराचा गाभारा बंद होता, पण मंदिरातून खूप भारी होतं. मग आम्ही सिद्धारूढ स्वामीजी समाधी मंदिरमध्ये आलो. तेथील गाड्यांचे पार्किंग अगदी छान होतं. मग आम्ही सिद्धारूढ स्वामीजींचे दर्शन घेतलं. मग आम्ही महाप्रसादासाठी रांगेत उभारले. रविवारी असल्याने गर्दी पण खूप होती. मग आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी तांदळाची खीर, वांग्याची भाजी, अगदी मस्त असा प्रसाद होता. मग आम्ही मंदिराच्या बाहेर येऊन थोडा बाहेरील मंदिराचा भाग शूट केला आणि आम्ही पुढील ठिकाण बघण्यासाठी निघालो. जाताना आम्ही गाडीतच गाण्याच्या अंताक्षरी खेळत जात होतो. मग आम्ही जैन मंदिरमध्ये पोचलो. तेथील दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. मग आम्ही पोचलो शिवधाम मंदिरमध्ये. मंदिर बाहेरून असं दिसत होतं की फक्त बघतच राहावं. आम्हाला कधी एकदा मंदिरात जातोय असं वाटत होतं. मग आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आतून मंदिर खूप असं बघण्यासारखं होतं. मंदिराचं ते कोरीव काम अगदी छान होतं. मग आमच्या मुलांनी लॉनमध्ये मौजमस्ती केली. मग आम्ही आमचं शेवटचं ठिकाण गायत्री मंदिर बघण्यासाठी आलो. रात्र झाल्यामुळे मंदिर बाहेरून खूप छान दिसत होतं. मग आम्ही आज जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ मंदिरातच बसलो. मग आम्ही आमच्या घरी जायला निघालो. बाहेर जेवण बरोबर नसते, म्हणून आम्ही घरी आल्यावर छान अशी आमटी आणि मसाले भात केला. त्याच्यासोबत गाजर, काकडी, कांदा, मुळा याच्यावर मस्त असा ताव मारला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या गावी जायला निघालो, म्हणून आमच्या कारभारबाई कपडे पॅकिंग करत होत्या. मग जाताना मंजुदा आणि वहिनींनी आम्हा सगळ्यांना छान असा आहेर केला. खरंच अशी प्रेमळ स्वभावाची माणसं भेटायला भाग्यच लागतं. मग आम्ही रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा सांगितली होती. मग आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन स्टेशनवर पोचलो. स्टेशनवर आमची ट्रेन 3 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार होती, म्हणून ही सगळी आमची मंडळी रेल्वे रूळ क्रॉस करून जात होती. आणि आमच्या या कारभारबाई मला अशा हात करत होत्या की लवकर या म्हणून. ट्रेन यायला थोडा वेळ होता, म्हणून आमची मंडळी ट्रेनची वाट बघत बसले होते. तेवढ्यात आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून निघालो. जाताना आम्हाला रिझर्वेशन नाही मिळालं. ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की आम्ही सगळा प्रवास उभारूनच केला. आम्ही 5 ते 6 तासाच्या प्रवासानंतर मिरज जंक्शनवर पोचलो. उभारून प्रवास केल्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झाला होता. तर मंडळी, रिझर्वेशन केल्याशिवाय कुठल्याही लांबच्या प्रवासाला जाऊ नका. आम्हाला रात्री यायला 10 वाजले होते, म्हणून माझ्या सासरवाड्यातून फोन आला की तुम्ही तुमच्या गावी मानकापूरला जाऊ नका, इकडे या, आम्ही जेवण केलं आहे. मग आम्ही माझ्या सासरवाड्यात पोचलो. तिथे गेल्यावर फ्रेश होऊन मस्त असं जेवण केलं आणि आम्ही सकाळी उठून आमच्या गावी मानकापूरला परत आलो. तर मंडळी, कसा वाटला हा आमचा ट्रिपचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.